नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुवारची विशेष अशी सेवा. श्री दत्तगुरु महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांचे काही उपयुक्त व प्रभावशाली असे उपाय, जे केल्याने मनाला शांती तर मिळेलच, परंतु आपल्या जीवनामध्ये देखील त्याचा खूप सुंदर परिणाम दिसून येईल. तर चला पाहूया कोणते आहेत ते उपाय. श्री दत्तगुरूंना प्रिय असणाऱ्या औदुंबर वृक्षाची सेवा करावी. जल अर्पण करा. फुले, हळदी, कुंकू, अक्षता, अगरबत्ती ओवाळावी. 11 प्रदक्षिणा करा. 3 तुपाचे दिवे लावा. सुंदर असा आपल्याला लाभ होईल. गुरुवारी श्री दत्त मंदिरात जाऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. ओदी कपाळाला लावावी. फुले, फळे अर्पण करावी. मनोभावे वंदन करावे. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा मन लावून सांगावे. आपले नशीब जागृत होईल. गुरुवारी श्री दत्त मंदिरात जाऊन 11 हळकुंड, साखर, गूळ, तूप यापैकी आपल्याला कोणती वस्तू शक्य आहे ती दान करावी, कारण ते फार पुण्यदायी असते. गुरु महाराजांची आपल्यावर कृपा जितकी होणार असते की आपण निश्चितच हे सगळे करण्यासाठी मनाने ह्या सेवा करायला तयार होणार असतो. ते किती सुंदर आणि प्रसन्न वाटणारे विचार. गुरुवारी श्री दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर किंवा केंद्रात जाऊन सेवा करावी. तिथे मंत्र, जप, साधना, एखाद्या ग्रंथाचे वाचन करावे. केंद्राची, मंदिराची परवानगी घेऊन शक्य असेल तर साफसफाई करावी, स्वच्छता करावी, पवित्रता राखावी. त्यामुळे मनाला जी शांती मिळते ती खरेच कुठलेही मोल देऊन कुठेही मिळणार नाही. आणि ह्या जीवन जगण्याला सकारात्मक शक्ती खूप उपयुक्त असते. ही मन प्रसन्न करतात. जीवन जगण्याची उम्मीद, आशा वाढवतात. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आईने 108 वेळा म्हणावा. मुलांच्या दृष्टीने खूप चांगले परिणाम दिसून येतात. मुलांची प्रगती होते. मुलांवर संस्कार खूप सुंदर होतात. मुलांची काळजी ही गुरूंची काळजी बनते आणि आपल्या मुलांचे भविष्य सुंदर होते. त्यांची काळजी आपल्याला राहत नाही, ती श्री गुरुदेव दत्त महाराज करतात. द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जिथे श्री विष्णुदेव असतात तिथे महापतिव्रता श्री लक्ष्मी देवी माता असणारच. या दृष्टीने श्री विष्णू सहस्रनामाचा पाठही करावा. हा पाठ फार फलदायी आहे. गुरुवारी श्री विष्णू सहस्रनाम, श्री व्यंकटेश स्तोत्र, श्री लक्ष्मी चालीसा यापैकी कोणताही पाठ आपण करू शकता. गुरुवारी मळकट कपडे घालू नये. नेहमी दात स्वच्छ ठेवावे. जेवण कमी जेवावे. कठोर शब्द बोलू नयेत. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये. श्री लक्ष्मी देवी घरात वास करावी असे वाटत असेल तर ह्या सर्व वाईट सवयींपासून आपण स्वतःला दूर ठेवले पाहिजे. गुरुवारी हे अवश्य नियम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज करावा. जसा जसा जप वाढतो तसे तसे परिस्थिती सुधारते. 6 लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती यायला सुरुवात होते. या जपांनी पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व आपल्या मुलाबाळांमध्ये सुधारणा दिसू लागतात. पुढे घडणाऱ्या घटनांची चाहूल कळत न कळत यायला लागते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते.
गुरुवारी स्नानानंतर तुळशी मातेला कच्चे दूध व हळदी समर्पित करावी. संध्याकाळी तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा. तुळशी माता प्रसन्न होते, लक्ष्मी माता प्रसन्न होते. पर्यायाने श्री विष्णू देवता यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. गुरुवारी सकाळी लवकर उठावे. अंघोळ करताना स्नानाच्या पाण्यात हळदी चिमूटभर टाकावी. यामुळे गुरुग्रह मजबूत व बलवान होतात. नंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. केळीचे झाड घरात असेल तर त्याला जल अर्पण करावे, त्याची पूजा करावी. दिवसभर पिवळे वस्त्र धारण करावे. कपाळावर हळदीचा टिळा लावावा. शक्य असेल तर उपवास करावा. संध्याकाळी एखाद्या मंदिरात पिवळ्या फळांचे दान करावे. भगवान श्री विष्णू यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, मंजुळा आणि हळदी, चंदन, केसर यापैकी एखादा तिलक लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. गुरुवारी एका मातीच्या पंतीमध्ये फुलवात आणि तूप घ्यावे. नंतर त्यामध्ये एक चिमूटभर हळद, 2 लवंग असे टाकून दिव्याला तांदळाचे आसन देऊन दिव्याला नमस्कार करून फुले, अक्षता वाहून दिवा प्रज्वलित करावा. माता लक्ष्मी देवी, श्री विष्णू देवता यांची स्मरण करून हा दिवा तुळशी मातेजवळ अवश्य लावावा. या उपायाने तुळशी माता, श्री लक्ष्मी माता, श्री विष्णुदेव यांची आपल्या कुटुंब परिवारावर कृपा होते. तर अशाच नवनवीन आध्यात्मिक, धार्मिक व उपाय व सेवेसाठी हृदयम या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. अतिशय श्रद्धाभावनेने व्हिडिओ केलेला आहे. याचा लाभ एका जरी व्यक्तीला झाला तर जन्म सार्थक होतो. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.